ट्रेनचा जो प्रवास होता तो खूप खराब झालेला, जे खूप नेहमी असं मेमोरेबल राहील तर हे की आम्हाला ट्रेन भेटणार नव्हती. इथून निघालो तेव्हा थोडं धाकधूक होत होतं. ट्रेनमध्येच होतो आणि ट्रेनमध्ये थांबली. मी जे घाबरलेलो, जी चिडचिड होती, त्या प्लॅन केलेलं फ्लॉप होईल, रोपवे थांबलं. नमस्कार, वेलकम बॅक टू माय चॅनल, आर चॅनल, नॉट माय चॅनल ओनली, सगळ्यांचं चॅनल आहे. तर सीन आता असा आहे की मी पहिले डे 2 पोस्ट केला आणि मग मी आता डे 1 पोस्ट करेन. आणि मी डे 1चा व्लॉग नव्हता बनवला. म्हणजे डे 1 तर ॲक्च्युअलमध्ये ज्या दिवशी आम्ही ट्रिपला गेलो तो हवा होता, पण त्याला मी डे 1 नाही पकडत आहे, कारण की आमचा जो ट्रेनचा जो प्रवास होता तो खूप खराब झालेला, जे खूप नेहमी असं मेमोरेबल राहील कारण की आम्ही RSC मध्ये गेलेलो. आता जे ट्रेनमध्ये ट्रॅव्हल करणार आहेत त्यांना माहिती RSC काय असतं. आणि आम्ही 13 जण होतो आणि आमच्या 13 जणांचे फक्त 5 तसे सेट्स होते. 5 नाही, 4च होते सेट्स. सो 4 जणांमध्ये 13 जणांना ॲडजस्ट व्हायचं होतं. सो त्याच्यामुळे तो प्रवास खूप खराब होता आमचा. तरी जातानाचा प्रवास खराब होता नाही लवकर. नंतर रिअलाइज झालं जेव्हा आम्हाला जायचं तेव्हा. मग आम्ही 10:30ला निघालो. जिथे आम्ही 10 वाजता निघालो असतो तो परफेक्ट झालं असतं, पण आम्ही 10:30ला निघालो. आणि 10:30ला निघाल्यानंतर आम्हाला होतं असं थोडं की ट्रेन नाही भेटणार की भेटेल नाही भेटणार, बट हे पण होतं की दत्त महाराजांची कृपा असेल तर भेटेल. तर आम्ही जेव्हा इथून निघालो तेव्हा थोडं धाकधूक होत होतं. मग आम्ही डायरेक्ट ठाण्याला गेलो, दादा मी आणि मम्मी पप्पा. ठाण्याला म्हणते डायरेक्ट दादरला गेलो, कारण की आमची जी ट्रेन होती ती होती बँड्रावरून. तर बँड्राला ती ट्रेन होती 1:35ची समथिंग. आणि आम्ही 1 वाजता दादरला उतरलो. लाईक 1 तर आले, म्हणजे आम्ही 1:30ला आम्ही दादरला होतो आणि आम्हाला कोणत्याच अँगलने ती ट्रेन भेटणार नव्हती. जसं आम्ही दादरला होतो तेव्हा तिथून ट्रेन नव्हती. तिथून ट्रेन होती म्हणजे काहीतरी 1:18ची होती समथिंग. ती लेट होती 20-25 मिनिटं. तर ती ट्रेन आम्हाला तिकडून दादरवरून भेटणार होती आणि ती ट्रेन आम्हाला बँड्राला काहीतरी 15-20 मिनिटांनी सोडणार होती. तेव्हा आम्हाला ती ट्रेन नव्हती भेटणार, म्हणजे आमची जी ट्रेन होती एक्सप्रेस ती नव्हती भेटणार. सो त्याच्यामुळे आम्हाला बोरिवलीला जावं लागलं. आम्ही विचार केला की बोरिवलीला भेटली तर मग आम्ही ते एक म्हणजे असं त्या काकांनी सांगितलं, सचिन काकांनी, त्यांच्या हिशोबाने आम्ही बोरिवलीला गेलो. आणि बोरिवलीला म्हणजे लाईक आम्हाला ती 1:57ला ती म्हणजे दुपारी 1:57ला ती पोचणार होती बोरिवलीला. आणि आम्ही 1:57ला बोरिवलीच्या स्टेशनच्या अगोदर होतो, म्हणजे ट्रेनमध्येच होतो आणि ट्रेनमध्ये थांबली. 1:57ला ट्रेन थांबली मध्ये चालता. म्हणजे ते नॉर्मली असतं नाही का सिग्नल बिग्नल, तो वाला सीन होता. आणि आम्ही जे घाबरलेलो. आणि त्याच टाइमला दादरला आम्हाला एक बाई भेटली, जी म्हणजे ती एक आम्हाला प्रोत्साहन देऊन गेली. ती बाई म्हणजे मला तिचं नाव वगैरे नाही माहिती, एक लेडीज होती. आणि त्यांनी आम्हाला सांगितलं की तुम्हाला ही ट्रेन भेटेल, ही ट्रेन कव्हर करते पुढे जाऊन. 20 मिनिटं लेट होती ना तर ती 10 मिनिटं लेट होईल आणि तुम्हाला भेटून जाईल ती ट्रेन, कव्हर करते मध्ये, असं तिने सांगितलं. कांदिवली मलाड तेव्हा ती करते कव्हर. सो ती कंटिन्युअसली आम्हाला बोलत होती आणि आमची चिडचिड होत होती. आमच्या बॅग्स वगैरे एवढे जड आणि दादर स्टेशनला फुल तमाशावाला सीन चालू होता. आणि त्या ठिकाणी मला असं वाटलं नाही की मी कुठे व्लॉग घेऊ. लिटरली या लेवलला आम्हाला लेट झालेला. मग तेव्हा असं होतं की मी तर फुल चांट करत होती देवाचं नाव. आणि आम्ही जसं बोरिवलीला पोहोचणार होतो आणि आमची ट्रेन थांबली, तर सेम तसं जी ही आमची एक्सप्रेस होती ती पण थांबलेली. लाईक ती पण मध्ये सिग्नलला कुठेतरी थांबली. सो तेव्हा आम्हाला वाटलं थोडंसं की आम्हाला ही ट्रेन भेटेल. मग आम्ही पटापट उतरलो आणि गेलो. आणि त्याच्यामुळे एक्सप्रेस लेट झालेली 10-15 मिनिटं, आणि म्हणून आम्हाला ही ट्रेन भेटली. का आलं, एक्सप्रेस लेट असल्यामुळे आम्हाला भेटली. मग आम्ही म्हणजे काय सांगू, प्लॅटफॉर्म उड्या मारत आम्ही पोचलो प्लॅटफॉर्मवरती. आणि फायनली आम्हाला ते ट्रेन भेटल्यानंतर जे सुख वाटत होतं ना गाईज, आय कांट एक्सप्लेन एनीबडी. जे सुख वाटत होतं ना फॉर रिअल, म्हणजे माझे पप्पा तर भाई फुल इमोशनल झालेले ट्रेनमध्ये. जेव्हा आम्ही दादरवरून बसलेलो तेव्हा की ट्रेन नाही भेटणार आता, हे ते, आणि एवढं सगळं प्लॅन केलेलं फ्लॉप होईल.
म्हणजे हे 2 महिन्यापूर्वीच सगळं, गुजरातची जी सिरीज होती 2 महिन्यापूर्वीच चालू होतं. बेबी मी स्टोरी टेलिंग करते, मला काय करते मला नाही माहिती, पण हा जो एक्सपिरियन्स आहे तो खूप चांगला आहे. आणि आम्ही ट्रेनमध्ये चढलो, त्याच्यानंतर तेव्हा आम्हाला कळालं की 4 तिकीट्स कन्फर्म, म्हणजे 4 तिकीट आहेत, ते पण RACचे. सो आम्ही होतो म्हणजे 3 फॅमिलीज आणि एक होतं ते म्हणजे 3 सिंगल लोक होते आमच्यासोबत एका सीटवर, आणि आम्ही एक फॅमिली असं सीटवर असं बसलेलो. जो की जातानाचा एक्सपिरियन्स खराब होता. पण तिथे सकाळी आम्ही उठलो 5 वाजता, तिथे उतरलो आम्ही गिरनारला. आणि 5 वाजता उतरल्यानंतर आम्ही हॉटेलवरती गेलो आणि लगेच आम्ही 7 वाजता तिथून निघालो. आंघोळ वगैरे करून आम्ही लगेच निघालेलो. आणि त्या दिवशीचा सर्वात बेस्ट आउटफिट होता माझा. फोटोज वगैरे आहेत माझ्याकडे, मी ते टाकतेच आहे. माझा बेस्ट आउटफिट फर्स्ट डेचा होता. 7 वाजता निघालो आणि निघाल्यानंतर आम्ही गेलो रोपवेने. ठीक आहे, आम्ही 8 वाजेचा स्लॉट बुक केलेला. सो आम्ही तिथे गेलो 8 वाजता आणि रोपवेने गेलो वरती. सो मला माहीत नाही, मला हाईटची सवय नाही आहे, पण मला असं होतं की म्हणजे हाईटमध्ये मला भीती नाही वाटत असं मला वाटायचं, पण मला ॲक्च्युली भीती वाटते. कारण की ते असं भिंतसारखं काहीतरी असं म्हणजे होतं तो डोंगर, आणि तिथेच रोपवे थांबली म्हणजे ते लोक 2 मिनिटं थांबवतात, तिथे थांबली. आणि भाई जी मी घाबरलेली नाही, स्वेअर. हलू नका, जास्त हलू नका, तो हलतो. बघा शाम 5 बजे बंद होता. इथे बघाल तर तुम्हाला दिसते ती छोटी छोटी पोरं युनिफॉर्म घालून पूर्ण गिरनार चढली विदाऊट रोपवे. 10,000 स्टेप्स केल्यात त्यांनी आणि इवन उतरले. म्हणजे आमची स्कूल कधी आजपर्यंत अशा ठिकाणी घेऊनच नाही गेली. लाईक वेट एन्ड जॉय हेच सगळं दिसतं. भाई कोणती स्कूल आहे अशी. सबस्क्राईब करा, लाईक शेअर सबस्क्राईब. आंबा माताचं हे नाही मग म्हणजे कुठले या पर्वतामध्ये टोटल 100 मंदिर आहेत. एवढे सगळे ऋषीमुनी एकत्र थांबत नाही ग बाई, चालू आहे ती. आता इथे थांबली वाटते. चालू आहे, नाही आता चालू आहे. थांबली वाटतं ती. चालू आहे बाई, इथून कळतं. थांबली खाली यायला मग ते मंदिरात तर कसं काय हलतंय मम्मी. हलतंय. उड्या मारायचा. राहू बा बिंदास्त नाही अशी तर बोलण्यामध्ये बिंदास. इथे बघा, इथे मी खूप जास्त घाबरत होते. हे ना असं वेगळंच वाटत होतं. लाईक ते पावनखिंडवाली वाईब आहे ना, ती देत होतं एकदम. हे वाला डोंगर म्हणजे असं वाटत होतं खाली पडलं ना तर गेलं. या लेवलला भीती वाटत होती मला इथे, स्पेसिफिकली इथेच फक्त. पाणी बाय बाय बाय. कोणतरी
ते विचार केलं तर करायचं त्यांची कोणी म्हणजे मी काढूच म्हणजे माझ्याकडे हिंमतच नव्हती मी तेव्हा व्लॉग काढू. मग त्याच्यानंतर आम्ही अंबाजी माताच्या मंदिरात गेलो. तर हा जो व्ह्यू आहे तो आहे आमच्या हॉटेलवरून सकाळ सकाळी एकदम. यू कॅन सी द गेट आणि त्याचा जो वरती माताचं जे फोटो आहे ना, फोटो नाही म्हणू शकत त्याला, तो पुतळा, ते मस्त आहे. आणि हे जे लाईट्स वगैरे दिसत होते ना, एवढं भारी वाटत होतं ॲक्च्युअलमध्ये. आणि हे आहे अंबाजी माताचं मंदिर. हे असं व्हिडिओ का झालेलं रोपवेमधून उतरल्या लगेच अंबाजी होतं अंबाजी माताचं मंदिर. जो आम्ही तिकडे गेलो, मग तिथून आम्ही वरती गेलो गिरनारला. तसं बघायला गेलं तर गिरनारचा एक्सपिरियन्स छान आहे, पण ज्यांच्याकडे स्टॅमिना आहे, स्ट्रेंथ आहे, दत्त महाराज बोलवतात तर ते घेऊन पण जातात. तसंच मी तर लिटरली असं उतरायचं, पहिले धन चढायचं, मग गोरखनाथचं मंदिर, मग पूर्ण खाली उतरायचं बाय स्टेअर्स. ठीक आहे, मग पूर्ण खाली उतरायचं, पूर्ण चढत जायचं वरती मंदिरात. मग तिथे मंदिर, तिथे 5 मिनिटं पण बसून नाही देते लोक. लाईक असं मध्ये मूर्ती आणि असं सर्कल आहे. सो इथून तुम्ही असे चढले, तुम्हाला जसं असं सर्कल फिरायचं आणि लगेच उतरायचं. म्हणजे तिथे बसू पण नाही शकत, एवढा व्यापन करून आलेलो असतं तिथे बसू पण नाही शकत. तसं तर मग तिथून बसलो की तिथून खाली म्हणजे तिथे थोडं लगेच प्रे करून लगेच निघायचं, मग पूर्ण खाली यायचं. आणि मग तेव्हा थोडं छान वाटतं ॲक्च्युली, जेव्हा मंदिर ते नाही कसं म्हणतात की देवाला बघून प्रसन्न होतो, तसं काहीतरी सीन. खूप छान मूर्ती आहे गिरनारला, मस्ट विजिट आहे मी सांगते. मग खाली आलो, मग तिथे खिचडी भात, खिचडी आणि गोड कढी आम्हाला भेटली. खिचडी आणि गोड कढी जी तेव्हा स्वर्गापेक्षा काहीतरी वेगळीच लागत होती, कारण की एवढं ऊन होतं. त्यात मी जी मुलगी होती तिने कुर्ता आणि झुमके आणि बो वगैरे घालून फिरत होती, आणि मी जेवढी रेडी झालेली ना, असं फुल मेकअप वगैरे करून, बाकी कोणीच नव्हतं झालं. आणि बाकीचे जे लोक होते, म्हणजे आमचे सोडून जे लोक होते, त्या लोकांनी तर लिटरली ट्रेकिंगला जसे येतात ना, जीन्स टॉप, जीन्स नाही म्हणू शकत, असे ट्रेकिंग पॅन्ट, ट्राउझर वगैरे, तसे ते लोक आलेले. आणि मी एकटी होती जी एवढं सगळं घालून आलेलं. म्हणजे मला तसं काही जड झालं नाही त्याचं, पण मला एक असं छान वाटलं. सो मग आम्ही जेवायला आलो खाली, आणि मग जेवून आम्ही वरती गेलो. मग तेव्हा खूप त्रास झाला चढताना. जेवल्यानंतर आम्हाला वरती गोरखनाथच्या मंदिराच्या इथे जायचं होतं, तेव्हा खूप त्रास झाला चढायला. कारण की पाय तर आमचे दुखले नाही, पाय तर माझे स्पेसिफिकली दुखले नाही, कोणाचे पाय नाही दुखले, फक्त दम लागत होता. ज्या लेवलने पायऱ्या होत्या त्या लेवलने पाय दुखले नाही, पण दम खूप लागत होता. आणि त्याच्या 2 दिवसापूर्वीच मला सर्दी पण झालेली. त्या सर्दीमुळे एवढा त्रास झाला ना तिथे, लिटरली खूप सांगते, नाक ब्लॉक झालेला होती मी, आणि त्याच्यामुळे मला खूप त्रास होत होता तिकडे. बाकी तर ओव्हरऑल एक्सपिरियन्स चांगला होता. आणि त्याच्यानंतर आम्ही म्हणजे ऑलमोस्ट आम्ही 12-12:30ला दर्शन घेतलं, आणि मग तिथून खाली येत आम्हाला 3 वाजता आम्ही खाली होतो. ते बघ ना, ते खालपर्यंत आहे ते. आणि भीती काय व्यायचं नाही, विमानात बसायची फिलिंग घेऊन विमानच आहे. मग काय, मग का मग तू तिकडून बस ना, तिला बसू तिकडून. तिकडून उलट उलट आहे. मग उलट तिला काय नाही ना. असंच बरं आहे नको. बाबा हेच आहे मंदिर. हे नाही पाहिलं आपण बाबा. हे खाली उतरताय ना, रोपवे आपल्याला सोडायला लागणार. हे 3,500 याच्यावर आहे. उतरून आम्ही 2:45ला खाली होतो. मला अजून पण आठवतंय, आम्ही 2:10ला समथिंग रोपवेमध्ये गेलेलो, आणि आम्ही 2:45च्या आसपास खाली होतो मंदिरात. आणि मग आम्ही तिथे फोटोज वगैरे काढले आणि निघालो. आणि मग तिथून जेव्हा आम्ही घरी गेलो, आणि मी जेव्हा झोपली आहे ना, आय एम टेलिंग यू, आम्ही सगळेजण जाऊन एवढा गाढ झोपलोय ना, आय स्वेअर. कारण की ट्रेनमध्ये झोप झाली नव्हती, आणि एवढं थकलो परत एवढं चढून पायऱ्या वगैरे 5,000 स्टेप्स करून. तर मग आम्ही झोपलो, आणि ती झोप जी होती ना, आय स्वेअर ऑन गॉड, एवढी छान झोप होती ना. म्हणजे आम्ही मोजून 2 का 3 तासाची झोप घेतलेली. हां, म्हणजे काहीतरी 5-5:30 आम्ही लगेच उठलेलो. म्हणजे 2 तासाची झोप पकडा, 1-1.5 तासाची, 1.5 तासाची. सो 1.5 तासाची झोप जी होती ना, एकदम मस्त. आणि कुठे भूक लागली नाही. ती एवढंसं खिचडी कढीचा प्रसाद होता, तोच खूप छान वाटला. पण भूक वगैरे कुठेच लागली नाही. मला हे लॉजिक कळत नाही की आम्ही एवढं चढलो उतरलो, चहा न पिता आम्ही सगळं केलं.
सकाळ उठून चहा पण नव्हता पिला मी जी मुलगी ना सकाळ उठल्या पहिले चहा पिते, मी चहा पण नव्हता पिला आणि मी एवढं सगळं चढून आले आणि नंतर मग मी खिचडी कढी डायरेक्ट दुपारी खाल्ली आणि त्याच्यानंतर आम्हाला भूक पण लागली नाही आणि त्या दिवशी आम्ही पूर्ण महाप्रसादच खाल्ला. मग आम्ही तिथून एका मंदिरात गेलो गोल्डन टेम्पलमध्ये. सो उठलो आम्ही झोपेतून आणि मग त्याच्यानंतर आम्ही गोल्डन टेम्पलमध्ये गेलो. गोल्डन टेम्पल नाव आहे त्याचं काय माहिती नाही, पण तिथे कुंड होतं एक असं आणि कुंडामध्ये कासव टॉर्टॉईज वगैरे पण होते, जे की कोणी बघितले नाही. नॉर्मली मी आणि सचिन काका आणि सुजयनेच बघितले, बाकी कोणीच नाही बघितले, सगळे जरा बिझी होते कारण की तिथे छान छान पेंटिंग पण काढलेल्या महादेवाच्या. सो एक पेंटिंग आहे त्याच्यामध्ये आहे फोटो, म्हणजे मीच काढला तो फोटो, तो आहे. बाकी तर नाही केलं मी कॅप्चर. ते खूप छान होतं पेंटिंग वगैरे, यु नो असं एकदम महादेवाचं असं जे मंदिर असतं ना ते खूप पॉझिटिव्ह वाटतं स्पेसिफिकली असं. आणि अजून एवढं युनिक करत असतात सगळे, तर अजून खूप छान वाटतं. आणि अजून मग आम्ही महाप्रसाद खाल्ला आणि मग आम्ही झोपलो. मला असं वाटतं जो गिरनारचा दिवस होता आमचा पहिला दिवस, तो जर आम्ही लास्ट डेला ठेवला असता ना तर आम्ही खूप थकलो असतो, कारण की झोप अपूर्ण असतं ट्रीपमध्ये. कारण की रात्री 12-12:30ला घरी यायचं आणि मग परत सकाळी 5 वाजता उठायचं आणि रेडी व्हायचं, ते थोडं हेक्टिक जातं. सो त्या हिशोबाने आम्हाला गिरनार पहिले केलेला खूप छान एक्सपिरियन्स आला आणि असं काहीतरी होतं आमचा दिवस. मी जसं एक्सप्लेन केलं कारण की मी व्लॉग नाही बनवू शकले, म्हणून मग मी असंच ॲडजस्ट केलं. सो मला काहीतरी युनिक करायचं म्हणून मी पहिले Day 2 अपलोड केला, मग मी Day 1 अपलोड करते आणि माझ्यानंतर परत Day 3 पण येईल. सो मी त्याच्या क्लिप्स घेतलेत त्याच्यानंतर एकदम अशा आठवून मी एकदम असं होतं की मला ही ट्रिप अशी मेमोरेबल बनवायची आहे. मग मी असं सगळं केलेलं. हे जे ट्रिप होतं याचं ऑलमोस्ट आम्ही 3 महिन्या अगोदरपासून प्लॅनिंग चालू होती, दिवाळीच्या अगोदरपासून प्लॅनिंग चालू होती आणि खूप छान अशी ट्रिप पण झाली गुजरातची. नॉर्मल असं वाटत असेल सगळ्यांना की 3 दिवसाची ट्रिप आहे असं तसं, पण 3 दिवसाची ट्रिप प्लॅन करायला खूप वेळ पण जातो. सो असं काहीतरी होतं आणि ऑफकोर्स वी एन्जॉयड एव्हरीवन. आमचे फोटोज खूप छान आले आहेत, खूप एन्जॉय केलं सगळ्यांनी. सो मला ही सिरीज आवडते. सो थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. बाय आणि हॅव अ गुड डे. बाय. हे कसं विसरू शकते मी.